नवापुरात निवृत्त शिक्षिकेची 1,39,00,000ची फसवणूक, माजी बँक अधिकारीसह तिघांवर गुन्हा दाखल. मधुकर पाटील यांना पोलिसांनी केली अटक. पत्नी सुनंदा पाटील व पुतण्या सुरेश पाटील यांना अद्याप अटक नाही. नवापूर बँकेतील ठेवींवर जादा व्याज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका 79 वर्षीय निवृत्त शिक्षिकेची तब्बल 1,39,15,000 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नवापूर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात भारतीय स्टेट बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी मधुकर नारायण पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि अन्य एका साथीदारावर भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात मधुकर पाटील यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची पत्नी सुनंदा पाटील आणि पुतणे सुरेश पाटील यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी दिली. नवापूर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी श्रीमती मंजुळाबेन दिनेशचंद्र राणा, वय 79, राहणार मंगलदास पार्क, नवापूर, या निवृत्त शिक्षिका आहेत. त्यांचे पती कैलासवासी दिनेशचंद्र राणा यांचे भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत संयुक्त खाते होते. या खात्यात त्यांच्या निवृत्तीचे पैसे आणि वडिलोपार्जित जमीन विक्रीची मोठी रक्कम जमा होती. याच बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आणि सध्या निवृत्त झालेल्या मधुकर नारायण पाटील याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. बचत खात्यापेक्षा म्युच्युअल फंडात 10 पट जास्त व्याज मिळेल, मी स्वतः एजंट म्हणून काम करतो, असे सांगून त्याने उपचारासाठी पैशांची गरज भासेल असे भावनिक आवाहन केले. यासाठी त्याने दाम्पत्याकडून कोऱ्या चेकबुकवर सह्या करून घेतल्या. फिर्यादी व त्यांचे पती वृद्ध असल्याचे आणि त्यांना अपत्य नसल्याचा फायदा घेत संशयित आरोपीने कपटीपणाने या कोऱ्या चेकवर मोठ्या रकमा टाकून स्वतःच्या पत्नीच्या सुनंदा पाटील आणि सुरेश रमेश पाटील यांच्या नावावर वेळोवेळी पैसे ट्रान्सफर केले. धक्कादायक बाब म्हणजे 7 फेब्रुवारी 2024 रोजी फिर्यादीच्या पतीचे निधन झाले. तरीही संशयित आरोपीने सन 2025 पर्यंत बँक खात्यातून पैसे काढणे सुरूच ठेवले होते. फिर्यादीने जेव्हा आपल्या बँक खात्याचे सविस्तर विवरण तपासले तेव्हा त्यांच्या संमतीशिवाय 1,39,15,000 रुपये गायब झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे दाद मागितली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात नवापूर भारतीय स्टेट बँकेचे शाखा अधिकारी काय म्हणतात जाणून घेऊया. सर्व भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांना नमस्कार. काल एक अतिशय गंभीर आणि आर्थिक स्वरूपाचा एक गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये एकूण 1,39,15,000चा अपहार झाल्याचं आम्हाला आता कळलंय. तर त्या अपहारामध्ये बँकेचे निवृत्त कर्मचारी मधुकर नारायण पाटील आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावरती गुन्हा काल दाखल झाला आहे. तर भारतीय स्टेट बँक ही भारतातली अतिशय जुनी बँक आणि प्रत्येक ग्राहकाच्या विश्वासाची बँक आहे. या संदर्भात असलं कुठल्याही बाबतीत कुठलाही गुन्हा घडणं, कुठलाही आर्थिक व्यवहार गैरव्यवहार होणं हे अतिशय गंभीर स्वरूपाचं आहे. अशी कुठलीही व्यवहार जर तुम्ही केलेले असतील तर त्या संदर्भात तुम्ही कृपया भारतीय स्टेट बँके शाखा नवापूर येथे संपर्क साधावा. तसेच आपण आपल्या केलेल्या सगळ्या व्यवहाराची योग्य ती तपासणी करून त्याची प्रत्येक नोंद स्वतःजवळ ठेवा आणि आपल्याकडे कुठल्याही प्रकारची अशी काही आणखीन ॲडिशनल माहिती असली तर ती आपण लगेचच भारतीय स्टेट बँकेकडे येऊन ती या संदर्भात माहिती घ्या. काल घडलेली घटना ही जी आहे ही जरी म्हणजे एक 2020-21 कालखंडातली असली तरी सुद्धा त्याच्या पुढे मागे आणखीन आपल्याकडे जर काही बातम्या असतील किंवा काही माहिती हवी असल्यास तुम्ही लगेचच शाखेला संपर्क साधा. हा कालचा जो गुन्हा नोंद झालेली आहे पोलीस स्टेशनमध्ये त्यामध्ये त्यांचे परस्पर जे काही व्यवहार झालेले आहेत असे आणखीन कुठले परस्पर व्यवहार तुमचे इतर ग्राहकांचे सुद्धा जर झालेले असतील तर त्या संदर्भात सुद्धा तुम्ही शाखेमध्ये येऊन चौकशी करू शकता. म्हणजे पुनश्च एकदा सर्व ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या सगळ्या व्यवहाराची योग्य ती नोंद वेळोवेळी घेत राहावी. धन्यवाद. नवापूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मधुकर नारायण पाटील, सुनंदा मधुकर पाटील आणि सुरेश रमेश पाटील यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 316(5), 318(3), 335, 336(3), 340(2), 344 आणि 3(5) अन्वये
गुन्हा रजिस्टर नंबर 17/2026 नोंदवण्यात आला आहे. नंदुरबारचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे नवापूर शहरात मोठी खळबळ उडाली असून विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या गुंतवणुकीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. મારું નામ મંજુલાબેન દિનેશચંદ્ર રાણા, નવાપુર, રહેવાનું મંગળદાસ પાર્ક. મારા પૈસા જે વિશ્વાસ પર મધુકરભાઈને પર વિશ્વાસ પર મેં બેઠેલી હતી, 3-4 વાર હું પૂછ્યું તો તેમણે મને કીધું કે મ્યુચ્યુઅલ ફંડમાંથી પૈસા તમને મળશે. એ વિશ્વાસ પર મેં બેઠી. તો પછી હમણાં હું લેવા ગઈ, 4 મહિના પછી 2020માં હું લેવા ગઈ તો મને કહ્યું કે તમારા ના, હું લેવા ગઈ તો બેંકમાં, સ્ટેટ બેંકમાં તપાસ કરી તો તે સ્ટેટ બેંકમાં 1 રૂપિયો પણ નહીં હતો. એટલે પછી મેં આ પ્રમાણે કાર્ય કર્યું. મારું મંજુલાબેન દિનેશચંદ્ર રાણા નામ છે. મારા સ્ટેટ બેંકમાંથી જે મધુકરભાઈ પાટીલ તેમના વિશ્વાસ પર મેં મારા માણસે મૂકેલા હતા પૈસા. તો લગભગ 4 વાર હું ગઈ ઘરે તો મને કીધું કે તમને મ્યુચ્યુઅલ ફંડ પાકશે એટલે તમને હું તેમાંથી પૈસા આપી દઈશ. પછી હું જોવા ગઈ, તપાસ કરી બેંકમાં, સ્ટેટ બેંકમાં, તો બોલ્યા કે તમારા પૈસા સ્ટેટ બેંકમાં નથી. એટલે મારે આ પ્રમાણે જાણ કરી મેં કે મારા પૈસા ક્યાં ગયા.